नमस्कार, मी आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेल्वेल याच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण बघत आहोत दशग्रीव। आता दशग्रीवाच्या आयुष्याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे त्याचं आयुष्य हे नेहमी दुर्लक्षित किंवा त्याची न्यूसन्स व्हॅल्यू ही जास्त राहिलेली आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा येतो की ज्या वेळेला आपल्याला एखादी कमतरता आपल्या आयुष्यामध्ये जाणवत असते, मग ती कमतरता तुमच्या मानसिक स्तरावरची असेल, शारीरिक स्तरावरची असेल किंवा तुमच्या सामाजिक स्तरावरची असेल, तर ही कमतरता दूर करण्यासाठी आपण काही ना प्रयत्न करत असतो आणि झटत असतो। आता ह्या झटापटीमध्ये काय होतं तर आपण ज्ञानाकडे वळतो। म्हणजे ज्या माणसांच्याकडे कुठल्याही प्रकारची सुबत्तता नसते किंवा सगळं असून जी लोक नसल्यासारखी असतात, ह्या लोकांच्या मध्ये प्रामुख्याने आपल्याला ज्ञान अर्जित करायची क्षमता ही सगळ्यात जास्त जाणवते। ज्ञान अर्जित करण्याची क्षमता जास्त जाणवते याचा अर्थ आपल्याला असा घ्यायचा आहे की प्रत्येक वेळेला ही लोक ज्ञान अर्जित करताना आपण काय अर्जित करतो आहोत आणि आपल्याला ते अर्जित केलेलं ज्ञान कशासाठी आणि कसं वापरायचंय याचा विचार हे ते त्यावेळेला करत नाहीत। सर्वसाधारणतः उदाहरणाच्या हेतूने एखादी विद्या शिकायला एखाद्या माणसाला जर का 15 दिवस लागत असतील तर तीच विद्या हे लोक 3 दिवसामध्ये म्हटलं तरी शिकतात। बरं, ही लोक इथंच थांबत नाहीत, तर त्यांची ज्ञानाची भूक ही इतकी प्रचंड असते की एक विद्या अर्जित केल्यानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, तिसऱ्यानंतर चौथं, ह्या ज्ञानाची शृंखला ही कधीही त्यांची थांबत नाही आणि ते कधीही सॅटिस्फाय होत नाहीत। ज्या वेळेला ज्ञानाचा किंवा ज्ञानाची भूक ही अतितीव्र असते त्यावेळेला ते ज्ञान अर्जित करत असताना कुठेतरी त्या माणसाला स्वतःचा आणि स्वतःच्या कॅपॅसिटीजचा विसर पडत असतो आणि त्याचंच एक विद्रूप रूप आपण म्हणूयात की त्या ज्ञानाचा योग्य उपयोग आपण करू शकत नाही। जसं दशग्रीवानी केलं तसंच आपण आज कलियुगामध्ये करतो आहोत। आता ह्याच्याबद्दलची माहिती आपण नक्कीच घेणार आहोत, पण तीही उद्याच्या व्हिडिओमध्ये। आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा इंस्टाग्रामला बघत असाल तर पेज नक्की लाईक करा, शेअर करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि हो, कमेंट करायला अजिबात विसरू नका। आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि जाणून घेऊयात की ज्ञान हे विष कसं असू शकतं। तोपर्यंत नमस्कार।